मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे कामाला लागलेली आहे। मनसेच्या आजच्या बैठकीमध्ये नव्या पदांची घोषणा करण्यात आली आहे। संदीप देशपांडे यांची मनसेच्या मुंबई अध्यक्षपदी निवड झालेली आहे, तर अमित ठाकरे यांच्याकडे सगळ्या गट अध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। मुंबईतील विभाग अध्यक्ष यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीही एक समिती स्थापन करण्यात आली असून त्याचं नेतृत्व नितीन सरदेसाई यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। गटाध्यक्ष केंद्रीय समिती निवडीची जबाबदारी बाळा नांदगावकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे, तर अविनाश जाधव हे शाखा अध्यक्षांचं निरीक्षक म्हणून काम करणार आहेत। राज ठाकरेंनीच या पदांची घोषणा केली आहे। तर नेमकं कोणत्या नेत्याकडे कोणती जबाबदारी आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अमित ठाकरे यांच्याकडे गट अध्यक्षांची जबाबदारी आहे। मुंबई अध्यक्ष आहे संदीप देशपांडे आहे, तर नितीन सरदेसाई यांच्याकडे केंद्रीय समितीचं नेतृत्व देण्यात आलं आहे। बाळा नांदगावकर यांच्याकडे केंद्रीय समितीचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे, तर शाखाध्यक्ष निरीक्षक म्हणून अविनाश जाधव यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे। तर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे कामाला लागलेली आहे। मनसेने आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये पदांसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या। संदीप देशपांडे यांचं शहर अध्यक्ष पदासाठी म्हणून मी नाव घोषित केलं होतं। कुलाबा ते माहीम आणि कुलाबा ते शिव सायन या विभागाची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांच्याकडे देण्यात आली आहे। काय कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आता मी 2 तारखेला त्यांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी देणार आहे आणि तसंच कालपर्यंत कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या चौकटीत काम करायचं आहे आणि कसं काम करायचं आहे, काय गोष्टी त्या सगळ्या त्यांना लेखी स्वरूपामध्ये दिल्या जातील। तसंच एक केंद्रीय समिती म्हणून आम्ही नेमली आहे जी या प्रत्येक घटकाकडे बारकाईने लक्ष ठेवेल आणि त्यांच्याशी संवाद साधेल।